शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ध्वनी वाहिनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ॲपवर. श्रोते हो, शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्रपणे बदल होत जात आहेत आणि त्याविषयी आपण बऱ्याच गोष्टी ऐकत देखील आहोत. वेळेनुसार हे बदल होणं अपेक्षित आहेत आणि ते योग्यही आहे. पण हे बदल नेमके काय आहेत आणि याविषयी जाणून घेऊया अधिक माहिती आजच्या या मुलाखतीतून. नवे शैक्षणिक धोरण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांची ही मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे नीना मिस्त्री नाईक यांनी. ऐकूया. नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरण या संदर्भात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के हे आपल्याशी आज बोलणार आहेत. सर नमस्कार, आमच्या स्टुडिओमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात गेली अनेक महिने ही सर्वच पातळीवर चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात सगळ्या पालकांना, विद्यार्थ्यांना, शैक्षणिक क्षेत्रातल्या सगळ्याच लोकांना उत्सुकता आहे. तर या संदर्भात सविस्तर आपण आज आमच्या श्रोत्यांना सांगावं अशी अपेक्षा आहे. तर हे नवीन शैक्षणिक धोरण काय आहे? नमस्कार. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे 29 जुलै 2020ला आपल्या देशामध्ये जाहीर झालं आणि आता या आठवड्यामध्ये याला 3 वर्षे पूर्ण होत आहेत आणि संपूर्ण देश आणि आपलं राज्य सुद्धा या 3 वर्षाच्या पूर्ती निमित्त विविध कार्यक्रम घेऊन येते. आपण म्हणता ते बरोबर आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल सर्वच समाजातील सर्वच घटकांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. अगदी बालवाडी प्राथमिक शिक्षणापासून ते PhD पर्यंत या सगळ्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासामध्ये या धोरणाचा अंमल होणार आहे. आज मी आपल्याला उच्च शिक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एवढ्या गोष्टीवरच माझा फोकस असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं या बाबतीत डॉक्टर माशेलकर समिती गठीत केली होती. त्यांच्या शिफारशीनुसार पुढील गोष्टी चालू राहिल्या आणि अलीकडच्या काळामध्ये शासनानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाकरता एक सुकाणू समिती सुद्धा गठीत केलेली आहे आणि नुकतंच असे निर्देश शासनाने आपल्याला दिले मागील महिन्यात 2 महिन्यापूर्वी की शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून हे धोरण, या धोरणाची अंमलबजावणी ही स्वायत्त महाविद्यालयांना आणि विद्यापीठाच्या अधिविभागांना ही लागू करण्यात यावी आणि त्यामुळं आपण आता या वर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उच्च शिक्षणाकरिता अंमलबजावणी सुरू केलेली आहे. एका वाक्यात या शैक्षणिक धोरणाबद्दल बोलायचं झालं, पूर्वीच्या शैक्षणिक धोरणामध्ये आणि या शैक्षणिक धोरणामधला मूलभूत फरक असा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थी केंद्रित आहे आणि खऱ्या अर्थाने ते विद्यार्थी केंद्रित आहे. आज आपल्याकडं जर एखादा विद्यार्थी पदवी स्तरावर शिक्षण घेत असेल तर आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की तो BA या पदवीसाठी किंवा BCom या पदवीसाठी किंवा BSc या पदवीसाठी ज्या वेळेला शिक्षण घेत असतो त्यावेळेला आपल्याकडे असं बोललं जातं, काय केलंस? तर मी BA मराठी केलं, BA इंग्लिश केलं, BSc केमिस्ट्री केली, अशा पद्धतीने त्याचा उल्लेख होत असतो. आणि हे ज्यावेळेला असे उल्लेख होतात त्यावेळेला ढोबळमानानं त्या विषयामधलं ज्ञान हा त्या डिग्रीचा फोकस असतो आणि अभावानंच त्या डिग्री त्या विषयाच्या आजूबाजूला विद्यार्थी जातो. हे मान्य आहे की पहिल्या वर्षाला इतर विषय असतात, दुसऱ्या वर्षाला त्यातले काही कमी होतात आणि तिसऱ्या वर्षाला प्रमुख विषय राहतो. हे जरी असलं तरी सुद्धा जे विषय या 3 वर्षात घेतले जाणार आहेत त्याच्या पलीकडे शैक्षणिक जगच नसतं असं म्हणायला काय हरकत नाहीये. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये ही गोष्ट प्रामुख्यानं अधोरेखित केलेली आहे की आपल्याला ठराविक विषयांच्या व्यतिरिक्त सुद्धा बाहेरच्या विषयामधलं ज्ञान आपल्याला घेता येईल याची सुविधा आणि समावेश या धोरणामध्ये केलेला आहे. म्हणजे एकच विषय केंद्रित न होता आजूबाजूला जे काही घडतंय किंवा आजूबाजूला जे काही ज्ञान आहे तेही त्या विद्यार्थ्याला प्राप्त व्हावं. बरोबर. शिकणे ही प्रक्रिया अशी आहे की शिकण्याला सीमा असू नयेत. म्हणजे एखादा विद्यार्थी गणित या विषयामध्ये BSc करत असेल तर अर्थशास्त्र आणि गणित याचा इतका जवळचा संबंध आहे तर त्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला
थोडंसं गणित पद्धती, जी गणिती पद्धती अर्थशास्त्रामध्ये कशा पद्धतीने वापरली जाते किंवा मुळात अर्थशास्त्राचा पाया काय आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला तशी प्रोव्हिजन केलेली आहे. आता हल्लीच्या काळामध्ये अर्थशास्त्र हा विषय आर्ट्स फॅकल्टीमध्ये येतो आणि गणित हा विषय सायन्स फॅकल्टीमध्ये येतो. आतापर्यंतच्या सगळ्या शैक्षणिक प्रवासामध्ये त्या विद्यार्थ्याला फॅकल्टी चेंज करताच येत नव्हती. पण आता या विद्यार्थ्याला बीएससी करत असताना आर्ट्स फॅकल्टी मधला अर्थशास्त्र विषय सुद्धा घेता येऊ शकेल. त्यामुळं गणित विषयामध्ये जर बीएससी करणारा विद्यार्थी असेल तर त्याचे एकूण क्रेडिट्स, आता मी हा जरा तांत्रिक शब्द वापरतो, पण एकूण क्रेडिट जे असतात, म्हणजे पूर्वी मार्क्स म्हणायचे त्याचं रूपांतर आता क्रेडिट्स मध्ये होते. त्या क्रेडिट्स पैकी 50% क्रेडिट्स कमीत कमी त्यांनी गणित विषयाला द्यावीत आणि उर्वरित क्रेडिट्स ही त्याचा कौशल्य विकास असू दे किंवा त्याच्या दृष्टीनं समाजातील काही गोष्टींचं ज्ञान घेण्याची प्रक्रिया असू दे किंवा त्याच्या दृष्टीनं इतर विषयातलं त्याला ज्ञान घ्यायचंय म्हणून काही विषय असू देत, अशा करता त्याला ते वापरता येतील. आणि ही सगळी सुविधा आता जे आपल्याकडे अभ्यासक्रमची रचना होते त्या अभ्यासक्रमाच्या रचनामध्ये करणं आवश्यक आहे. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत, शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही उपलब्ध आहेत किंवा अवलंबित करणार आहोत, त्या विद्यार्थ्यांना कळाव्यात याच्यासाठी आपण काय करणार आहोत? हा, खरं म्हणजे आज अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या आपल्या चर्चेचा मूळ उद्देशच तो आहे. हे समाजातील सर्व घटकांपर्यंत जायला पाहिजे आणि त्याच्यातल्या त्याच्यात हे विद्यार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे. आता मी मगाशी आपल्याला बोललो की स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या अधिविभागात याची ही सुरुवात झालेली आहे आणि शैक्षणिक वर्ष 24-25 पासून ही सगळ्याच महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णपणे राबवलं जाणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मला असा एक या माध्यमाद्वारे आपल्याला संदेश द्यायचा आहे की शैक्षणिक धोरणामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत जे विद्यार्थ्याला रोजगारक्षम बनण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत याची थोडीशी माहिती विद्यार्थ्यांनी त्यांच्या महाविद्यालयामार्फत घ्यावी. आणि महाविद्यालयांना मी पण असं अपील करणार आहे, ज्यावेळेला हे नवीन विद्यार्थी येतील त्यांना या शैक्षणिक धोरणाची संपूर्ण माहिती त्यांनी इंडक्शन प्रोग्रामद्वारे, ओरिएंटेशन प्रोग्रामद्वारे किंवा त्यांच्या चर्चेद्वारे ही त्यांच्यापर्यंत पोचवावी, जेणेकरून हा महत्वाचा जो घटक आहे ह्याच्यामध्ये 4 महत्वाचे घटक आहेत. जे संस्था चालक आहेत ज्याने महाविद्यालयांची उभारणी केली, जे प्राचार्य महोदय आहेत जे त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहतात, जे शिक्षक मंडळी आहेत की जे शिकवण्याचं काम करत असतात, इव्हॅल्युएशनचं काम करत असतात, एक्स्ट्रा करिक्युलर बाबीमध्ये ते भाग घेत असतात, आणि मग विद्यार्थी ज्यांच्यासाठी या सगळ्या धोरणाची आवश्यकता आहे आणि त्यांच्यासाठी राबवलं जात आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे ते विद्यार्थी आहे. मी म्हटलं की विद्यार्थी केंद्रित आहे हे सगळं धोरण, याचाच अर्थ असा की या विद्यार्थ्यांना याची जास्तीत जास्त माहिती असायला पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन अजून पालक हा पण एक घटक आहेच. विद्यार्थ्यांच्या बरोबर किंवा किंबहुना विद्यार्थ्यांच्या अगोदर पालकाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत की आपला विद्यार्थी काय शिक्षण घेणार आहेत. तर पालकांच्या दृष्टीने सुद्धा मला या दृष्टीने सांगायचं आहे की त्यांनी या माध्यमातून सांगायचं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ते चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी विद्यापीठासारख्या संस्था या कटिबद्ध आहेत. आता ज्यावेळेला मी विद्यापीठ म्हणतो त्या विद्यापीठातल्या सगळे अधिकार मंडळ येतात, माझे सहकारी अधिकारी येतात आणि गेल्या 2 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीनं या सगळ्या घटकांनी योगदान दिलेलं आहे. सगळ्या अधिकार मंडळांनी याला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आपण पुढे जातोय. त्यामुळे एकंदरीत शिवाजी विद्यापीठाची सर्व व्यवस्था ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी सकारात्मक अशी आहे आणि तसा प्रवास त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे. धोरणाची वैशिष्ट्य सांगायचं झालं तर अशी आहेत. पदवी स्तरावरचा मुख्यत्वे करून जो अभ्यासक्रम आहे त्याचं जे क्रेडिट्स मध्ये कन्व्हर्जन केलेलं आहे. क्रेडिट्स म्हणजे काय की विद्यार्थ्यांना 15 तास शिकवल्यानंतर 1 क्रेडिट्सचा अभ्यासक्रम शिकवला, अशा पद्धतीने त्या क्रेडिट्सची आपण एक व्याख्या करू ढोबळमानानं. प्रत्येक सत्र ज्याला आपण सेमिस्टर म्हणतो ती एक साधारणतः 20 क्रेडिट्सची असेल. मग त्याच्यामध्ये 15 तास प्रत्यक्ष शिकवणं असेल, काही पेपर्सना विषयांना प्रॅक्टिकल असतं, तर त्यामध्ये 1 क्रेडिटसाठी 30 तासाचं प्रॅक्टिकल अशी त्याची गणना केली जाते. म्हणजे स्किलवर जास्त भर दिलेला आहे. तर अशा पद्धतीने 20 क्रेडिट्स हे प्रत्येक सेमिस्टरला असणार आणि 20 क्रेडिट्स गुणिले 6 सेमिस्टर म्हणजे 120 क्रेडिटचा हा अभ्यासक्रम असणार. म्हणजे 40-40-40 असं 3 वर्षात त्याची विभागणी असणार. आता त्याचं दुसरं वैशिष्ट्य असं की एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या वर्षी त्याला अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला
आणि पहिली 2 सत्र झाल्यानंतर पास झाल्यानंतर त्याला असं वाटलं की आता मला जरा थोडा ब्रेक घ्यायचा आहे, मला फील्डवर जायचं आहे, मला काहीतरी काम करायचं आहे, मला अनुभव घ्यायचा आहे. तर तशा प्रकारची मुभा आणि सवलत या शैक्षणिक धोरणामध्ये दिलेली आहे. त्याला आपण मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट असं म्हणतो. अच्छा. म्हणजे तो पहिल्या वर्षी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडू शकतो. म्हणजे तो असा बाहेर पडतो आणि त्याच्याकडे काहीच नाही असं होणार नाही. मार्क गुणपत्रिका व्यतिरिक्त त्याच्याकडे प्रमाणपत्र पण असणार आणि त्यानं पहिलं वर्ष पूर्ण केलंय. ज्या प्रमाणपत्रावर त्याला नोकरी मिळू शकते. बेसिक नॉलेज त्याला एवढं असावं अशी अभ्यासक्रमाची रचना असणं अपेक्षित आहे. दुसऱ्या वर्षी पण त्याला असं वाटलं की जॉईन झाल्यानंतर परत दुसऱ्या वर्षानंतर मला ब्रेक घ्यायचा आहे एखाद्या विद्यार्थ्याला, तर त्याला डिप्लोमा देऊन दुसऱ्या वर्षी सुद्धा बाहेर पडता येतं आणि परत तो जॉईन होऊ शकतो आणि तिसरं वर्ष पूर्ण करू शकतो. संपूर्ण अभ्यासक्रम जो 3 वर्षाचा आहे तो 7 वर्षापर्यंत तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. आता अशा प्रकारची सुविधा दिल्यामुळे काय झालं की विद्यार्थ्याला पाहिजे त्यावेळेला एक्झिट आणि पाहिजे त्यावेळेला एंट्री अशी करता आली. हा एक भाग त्यातला महत्वाचा झाला. दुसरं वैशिष्ट्य असं की ही जी काही क्रेडिट्स आहेत, म्हणजे प्रत्येक विषयासाठी 3 क्रेडिट्स 4 क्रेडिट्स अशी ती गोळाबेरीज होऊन सेमिस्टरमध्ये 20 ते 22 क्रेडिट्स होतील. परीक्षा दिल्यानंतर याची जी काही श्रेयांक आहेत ते श्रेयांकचं कन्व्हर्जन होईल आणि त्या किती त्याचं ज्याला आपण ग्रेड पॉईंट्स म्हणतो असे मिळतील. तर हे जे काही क्रेडिट्स आहेत आणि त्याने स्वीकृत केलेले क्रेडिट्स, त्यानं अर्न केलेले क्रेडिट्स हे एका व्हर्च्युअल बँकेमध्ये असणार आहेत. त्या बँकेला नाव पण छान दिलेलं आहे, त्याला ABC म्हणजे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स अशी असणार आहे. म्हणजे एक प्रत्येक विद्यार्थ्याचा एक क्रेडिट्सचा अकाउंट असणार आहे. आता तो कशासाठी असणार आहे, तर मी एका महाविद्यालयामध्ये मी अभ्यासक्रम शिकतोय असं समजून घेऊया आपण. तर या धोरणामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला एखादा विषय दुसऱ्या महाविद्यालयातल्या दुसऱ्या इन्स्टिट्यूशन मधला घ्यायचा असेल तर ती मुभा दिलेली आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखादा ऑनलाईन मान्यताप्राप्त ऑनलाईन अभ्यासक्रम घ्यायचा असेल तर ती पण मुभा दिलेली आहे. पण असे अभ्यासक्रम ज्यावेळेला तो बाहेरचा घेईल आणि त्याची परीक्षा देईल आणि त्याचे जे श्रेयांक मिळतील ते कसे इकडे आपल्याकडे आणायचे, तर ते या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सवर व्हर्च्युअली अपलोड करायचे आणि ते विद्यापीठाने स्वीकारायचे. अशा प्रकारची ती व्यवस्था केलेली आहे. आणि असे सगळे जे काही श्रेयांक एकत्र झाल्यानंतर त्याच्या डिग्रीचं फॉर्मेशन होणार आहे. म्हणजे क्रेडिट्स मिळवणे, ते डिपॉझिट करणे, ते रिडीम करणे आणि त्यांची डिग्री देणे ही सगळी व्यवस्था ती क्रेडिट्स त्या बँकेमध्ये झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो असा की शिवाजी विद्यापीठाच्या 22-23 मध्ये जे विद्यार्थी प्रवेशित झाले ते सगळेच्या सगळे विद्यार्थी हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्सवर रजिस्टर झालेले आहेत. आणि या वर्षाचा परफॉर्मन्स तो त्यांच्या त्या बँकेच्या अकाउंटवर अपलोड सुद्धा करण्यात आला. आणि त्यामुळं विद्यार्थी एका महाविद्यालयात असेल, दुसऱ्या महाविद्यालयाचा कोर्स घेतला किंवा ऑनलाईन कोर्स घेतला, स्वयंसारखं पोर्टल आहे जे नॅशनल लेवलचं पोर्टल आहे त्याच्यावरचा अभ्यासक्रम घेतला, तर त्यातून जे अर्न झालेले क्रेडिट्स असतील ते त्या बँकेमध्ये ते जमा होण्याची व्यवस्था केलेली आहे. हे दुसरं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य असं की मध्ये खूप सारी चर्चा झाली ह्याच्यावर की 3 वर्षाची डिग्री बंद झाली आणि आता 4 वर्षाची डिग्री चालू झाली. तर असं काही झालेलं नाहीये. 3 वर्षाची पदवी म्हणून जी काय आहे ती आहेच, पण एखादा विद्यार्थी ठराविक निकष पूर्ण करत असेल तर त्याला त्याची डिग्री आणखी 1 वर्ष एक्सटेंड करायची प्रोव्हिजन जी आहे ती आहे. त्याचे फायदे पण म्हणून 4 वर्ष. तर 4 वर्ष हा ऑप्शन आहे, हे मॅन्डेटरी नाही आहे, हे कंपल्सरी नाही आहे की एखाद्या विद्यार्थ्याला 3 वर्षानंतर बाहेर पडायचं तर 3 वर्षानंतर तो बाहेर पडेल, त्याला डिग्री पण मिळेल. पण एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की मला 1 वर्ष आणखी त्यात अभ्यास करायचा आहे तर त्या 4थ्या वर्षाला ऑनर्स किंवा ऑनर्स विथ रिसर्च अशा प्रकारची डिग्रीची सुविधा झालेली आहे. त्याचे फायदे पण खूप आहेत. एखादा विद्यार्थी संशोधनासहित 4थं वर्ष पूर्ण करत असेल तर त्याला PhDचा प्रवेश डायरेक्ट मिळू शकतो. अशा प्रकारची व्यवस्था आहे. एखादा विद्यार्थी संशोधन बाजूला ठेवून तो ऑनर्स म्हणून 4थं वर्ष पूर्ण केला तर त्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 2ऱ्या वर्षाला डायरेक्ट प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे त्याचं 4थं वर्ष जे त्याने एक वापरलेलं आहे ते वाया जात नाहीये. ते पदव्युत्तरचं 1 वर्ष घेऊन जातं असं म्हणायला काही हरकत नाहीये. त्यामुळे हे 3रं वैशिष्ट्य सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आणि असं असल्यामुळं जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथं तो एक्झिट होऊ शकतो आणि एक्झिट झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये प्रमाणपत्र, डिप्लोमा, डिग्री आणि 4 इयर डिग्री याच्यातलं काहीतरी हातात त्याच्या असणार आहे. त्यामुळे त्याला नोकरी मिळण्यासाठी, रोजगार मिळण्यासाठी याचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. या संपूर्ण सिस्टीम मध्ये परीक्षा पद्धती कशी असणार आहे? क्रेडिट्स तर आपण देणारच आहोत.
परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठे बदल अपेक्षित नाहीयेत. फक्त एक महत्वाचा भाग आहे, विद्यार्थी ज्यामध्ये शिकणार आहे, ज्यामध्ये भाग घेणार आहे, त्याचं इव्हॅल्युएशन होणार आणि ते इव्हॅल्युएशन झाल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन त्या मार्क्स क्रेडिट्समध्ये होणार, क्रेडिट्स पॉइंट्समध्ये, ग्रेड पॉइंट्समध्ये, आणि त्याच्या गुणपत्रिकेवर ते येणार. आता पूर्वी काय असायचं की एखाद्या विद्यार्थ्याने प्रोजेक्ट केला तर काही ठिकाणी प्रोजेक्ट कंपल्सरी असायचा, काही ठिकाणी तो ऑप्शनल असावा. पण आता नाही आहे. आता विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप किंवा फील्ड वर्क किंवा कम्युनिटी एंगेजमेंट अशा सगळ्या गोष्टी कंपल्सरी कराव्या लागणार आहेत. आणि त्या कंपल्सरी कराव्या लागण्यामुळे त्याची कंपल्सरी असेसमेंट होणार आहे आणि ती असेसमेंट त्याच्या गुणपत्रिकेवर पण येणार आहे आणि त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. आता मी उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला सांगतो. सेक्टर तुम्ही म्हटलं, आता बँकिंग सेक्टर आपण एक सेक्टर सगळ्यांना माहिती असतं, एक सेक्टर घेऊया. जनरली असं म्हटलं जातं की बँकिंगमध्ये जर तुम्हाला जॉब करायचा असेल तर तुम्हाला कॉमर्सची पदवी पाहिजे, बीकॉमची पदवी पाहिजे. पण आता असं बोललं जातं, आज रोजी बोललं जातं की जो बीकॉम झालेला विद्यार्थी आहे तो जर आज बीकॉम पूर्ण झाला त्याचा आणि दुसऱ्या दिवशी बँकेत गेला आणि त्याला एखादं कार्य तिथं बँकेच्या अधिकाऱ्याने दिलं तर तो एवढा तयार नसतो की लगेचच त्याला त्या बँकेची व्यवस्था. तर त्याचं कारण असं आहे की तो जो विद्यार्थी शिकत असतो तो क्लासरूम मध्ये शिकत असतो आणि बँकेचं कार्य हे बँकेत चालू असतं. पुस्तकी शिक्षण आणि फील्डवरचं ह्याच्यामध्ये फरक पडला असतो. तर आता आपण अशी व्यवस्था करतो की बीकॉमच्या विद्यार्थ्याला एक साधारणतः महिना, 2 महिने, 3 महिने एवढ्या कालावधी करता बँकेमध्ये ऑन जॉब ट्रेनिंग करायची व्यवस्था करतो. म्हणजे शिकत असतानाच हेही शिक्षण मिळेल. म्हणजे तो शिकत असताना त्याला बँक म्हणजे काय, बँकेचे व्यवहार काय असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती प्रोसेसेस काय आहेत, त्याचं ऑटोमेशन कुठंपर्यंत झालेलं आहे आणि कोर बँकिंग म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याला तिथं गेल्यानंतर लक्षात येईल. नाही पूर्वी असं म्हणायचं की एखाद्या विद्यार्थ्याला बीकॉम जरी झाला तर त्याला चेक लिहायला झाला तर तो इकडे तिकडे बघत राहतो, त्याला चेक लिहिता येत नाही म्हणे. अर्थात आता चेक लिहिणे ही पद्धत गेली म्हणायचं. आता आपण ऑनलाईन बँकिंग मध्ये सगळेजण गेलो, सगळ्यांच्या हातात आता बँक आलेली आहे. परंतु तरी सुद्धा बँकेचे जे एकूण व्यवहार आहेत ते जाणून घ्यायला एक मोठी संधी त्याला मिळणार आहे. म्हणजे दुसरी बाजू अशी की बँकिंग सेक्टरला हे इंटर्न जे आहेत ते बँकेमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवस्थेमध्ये जो कामाची विभागणी जी आहे ती पण वेगळ्या पद्धतीने होईल. आणि मला असं बँकिंग सेक्टरला असं सुचवायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही असे इंटर्नच घेता की त्यांना तुम्ही स्टायपेंड काय तर द्यायची व्यवस्था करा. म्हणजे काय होईल की थोडे विद्यार्थ्यांना ती प्रेरणा मिळेल की आपण काय तर करतोय आणि ₹2 आपल्याला मिळतायत आणि मग विन विन सिच्युएशन मध्ये दोन्ही व्यवस्था चांगल्या पद्धतीने काम करतील. म्हणजे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल आणि बँकेला मदत पण होईल. म्हणजे कमवा शिका ही जी योजना आहे त्याचाच हा एक भाग आहे असं पण म्हणायला हरकत नाहीये. ज्ञान आपल्याला किती आहे आणि किती मिळवायचं आहे, आपण ज्ञानाच्या दृष्टीने किती दुर्बल आहोत आणि जर आपल्याला सक्षम व्हायचं असेल तर आपल्या फील्डवर जायला पाहिजे. आणि हे सगळ्या विषयांच्या विद्यार्थ्यांना आहे. असं काही नाही की बँकेत ते बीकॉमचे विद्यार्थी जातात, इतर विषयातला विद्यार्थी पण जाऊ शकतो. अकाउंटन्सी ज्यावेळेला इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी असतो तर त्याला बजेट समजावून घ्यायचं असेल तर त्याने बँकेत जाऊन बघावं त्या बँकेचं बजेट काय. त्या विद्यार्थ्यानं इंडस्ट्रीमध्ये जाऊन बघावं, त्या विद्यार्थ्यानं जिल्हा परिषद सारख्या व्यवस्थेमध्ये जाऊन बघावं की बाबा हे आमची इकॉनॉमिक थिअरी तिथे कशी काम केली जाते. कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्र जाता येते. मग त्यानं संशोधन करायचं असेल तर एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जावं, त्याला फील्ड वर्क करायचं असेल तर समाजामध्ये पण जावं, समाजकार्य पण करावं, एखादा छानपैकी प्रोजेक्ट लिहावा, त्या प्रोजेक्टच्या अनुषंगानं काम करावं, NGO बरोबर काम करावं. अशा म्हणजे इतका स्कोप त्याचा वाईड आहे की असं नाही होणार की आता विद्यार्थ्याला कुठंच काय मिळत नाही. आता एखाद्या विद्यार्थ्याला कुठं जायचंच नसेल तरच प्रश्न येतो, तर तसं आता राहणार नाहीये की कृतीशील शिक्षण असं पण म्हणूया. बरोबर. त्यामुळे विद्यार्थ्याला शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती फक्त क्लासरूम मध्ये न राहता क्लासरूमच्या बाहेर मध्ये सुद्धा घडणार आहे आणि विद्यार्थ्यांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला पाहिजे. पूर्वी काय होतं की तुम्हाला हा प्रोजेक्ट प्रकार नव्हता, त्यामुळं तुम्ही पुस्तकी ज्ञान मिळवत होता, त्यामुळे ज्ञान मिळायचं पण त्याचा वापर कसा करायचा याची संधीच मिळायची नाही. बऱ्याच वेळेला विद्यार्थी याचे की मला ₹1 देऊ नका पण मला काम करायची संधी द्या. आता ही व्यवस्था या शैक्षणिक व्यवस्थेमध्येच आल्यामुळं या सगळ्या सेक्टरला एक वेगळं बळ मिळणार आहे असं म्हणेन. म्हणजे आमच्याकडे अशी तक्रार पण असते की उद्योगधंद्याचे जे काही उद्योग ज्यांनी उभा केलेले ते म्हणतात की आमच्याकडे काम आहे पण आम्हाला ते ज्ञान असताना व्यक्ती आमच्याकडे मिळत नाही. आता ती नवीन व्यक्ती ज्या वेळेला ते त्याला ज्ञान द्यायला उद्योगधंद्यांना वेळ नसतो आणि ते परवडत पण नाही.
तर ही जी व्यवस्था आता चालू झाली तर या सेक्टरवर अतिशय चांगला परिणाम होणार आहे. तो तिथं विद्यार्थी ज्या वेळेला जाईल त्यावेळेला त्या विद्यार्थ्याला ती व्यवस्था कळेल, तिथली भाषा कळेल. आपण किती जरी शिकलो तरी सुद्धा त्या त्या क्षेत्रातली एक भाषा असते नक्कीच. आणि ती भाषा जर आत्मसात करायची असेल तर तिथल्या लोकांच्या बरोबर काम करावं लागतं. आणि मग लोकांच्या बरोबर काम करत असताना फक्त ज्ञान मिळत नाही, इंटरपर्सनल रिलेशन कशी असावी अशा बऱ्याच गोष्टी ज्या अगदी, आहेत अगदी. या शिकायला मिळतात, ज्या अभावानेच आत्ताच्या व्यवस्थेमध्ये मिळत होत्या. त्यामुळे हा सगळ्यात मोठा फायदा विद्यार्थ्यांना आहे. म्हणून मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की हे जे धोरण आहे ते अशा अर्थाने विद्यार्थी केंद्रित आहे, परंतु याचा लाभ जो आहे तो विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कसा घेता येईल आणि कसा घेतला जाईल, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि प्राचार्य या सगळ्यांनी पाहणं अतिशय जरुरीचं आहे. आता आपण म्हणालात की शिवाजी विद्यापीठामध्ये हे सगळं सुरू झालेलं आहे आणि क्रेडिट्स पॉइंट्स पण मिळतात. याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, तुमच्यापर्यंत कशा आल्यात? या धोरणाबाबत ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला सर्वांना असं वाटतं की आत्ता धोरण चालू झालेलं आहे, याचे फायदे तोटे आपल्याला काही कळणार नाही आहेत. पण शिक्षकांनी वेळोवेळी वर्गामध्ये याचा उल्लेख करायला तर सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ते विद्यार्थ्यांच्यावर तो सकारात्मक परिणाम दिसून येतोय. आता हे पदव्युत्तरला लागू झाल्यामुळं पदव्युत्तर विद्यार्थी निश्चितच या बाबतीत लाभार्थी लवकर झाले असं मी समजेन. म्हणजे जेवढ्या लवकर या व्यवस्थेत विद्यार्थी येतील तेवढा लाभ त्यांना लवकर मिळेल. तर एखादा विद्यार्थी म्हणेल की मला या व्यवस्थेत यायचंच नाहीये तर तो लाभ त्याच्यापासून दूर राहील बरीच वर्ष, त्याला तो मिळणारच नाही. आणि पुढच्या वर्षीपासून तो मिळायचा विषयच नाही. सर्वांनाच या धोरण राबवण्याच्या दृष्टीने जो काही अभ्यासक्रम आम्ही तयार करतोय तो त्यांना लागू असणार आहे, तो लागू असणारच आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षकांची भूमिका कशी असणार आहे? आता मी जे स्टेक होल्डर्स जे घटक सांगितले त्याच्यामध्ये जसा विद्यार्थी महत्वाचा घटक आहे तितकाच महत्वाचा शिक्षक सुद्धा घटक आहे. पहिल्यांदा धोरण माहीत करून घेणे ही सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे आणि आता ते शिक्षकांच्या पर्यंत पोहोचलेलं आहे. जे बऱ्यापैकी आपण वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळ्या चर्चेतून, वेगवेगळ्या कार्यशाळेमधून त्यांच्यापर्यंत आपण ते पोचवत आहोत. आणि शासनानं आपल्याला असे निर्देश दिलेले जो मोठा घटक आहे शिक्षकांचा, जो स्वायत्त नसलेली महाविद्यालय आहेत, त्या स्वायत्त नसलेल्या महाविद्यालयांना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 2024-25 पासून हे धोरण लागू होते. तर त्यांच्या अभ्यासक्रमाची रचना करायचं काम चालू झालं. अधिकार मंडळ त्याच्यावर काम करतायत आणि सप्टेंबर पर्यंत आमचा मसुदा अभ्यासक्रमाचा तयार होतोय, म्हणजे स्वायत्त नसलेल्या महाविद्यालयांसाठी. आणि त्याला अंतिम रूप हे डिसेंबर अखेर आपण देणार आहे. तर इथे असा प्रश्न येतो की मग शिक्षकांनी आता कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत. तर माझी या माध्यमातून आणि इतर माध्यमातून पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेच, भविष्यात सुद्धा पोहोचणार आहे. त्यांना एक आव्हान असेल त्यांना की विद्यार्थी आणि विद्यार्थी घटक याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांच्या विषयामध्ये असे कोणते विषय आहेत की ते इतर विषयांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आकर्षित करतील, हे त्यांनी शोधणं आवश्यक आहे. मगाशी मी परत जास्ती उदाहरण देण्यापेक्षा परत मी मगाच्या उदाहरणा करता येतो. यापूर्वी मी उदाहरण असं दिलं की गणिताच्या विद्यार्थ्याला अर्थशास्त्र माहीत करून घ्यायची इच्छा आहे. आता अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला हे माहीत करून घ्यायला पाहिजे की अर्थशास्त्रामध्ये कोण कोण विद्यार्थी उत्सुक असू शकतात. मग ते कॉमर्सचे उत्सुक असू शकतात, ते गणिताचे उत्सुक असू शकतात, ते संख्याशास्त्राचे उत्सुक असू शकतात, त्याच्या पलीकडे जाऊन इतर विषयाचे समाजशास्त्राचे विद्यार्थी सुद्धा अर्थशास्त्रामध्ये इच्छुक असू शकतात. मग या विद्यार्थ्यांना आपण काय देऊ शकतो आणि ते आता आपण देतो का, याचा विचार तिथं व्हायला पाहिजे, ज्याला व्हॅल्यू ॲडिशन म्हणतात. आता बऱ्याच वेळा काय होतं की बरीच आता या अलीकडच्या काळामधल्या ज्या चर्चा असतात शैक्षणिक धोरणाच्या आणि शैक्षणिक बाबतीत, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या गोष्टीवर बोलल्याशिवाय ती चर्चा पूर्ण होत नाही असं वाटतं. त्यामुळे ह्या सगळ्यांनी या विषयाचं ज्ञान असायला पाहिजे. मग आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवणार कोण? म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की जे संगणक क्षेत्रात काम करतात किंवा संगणक शास्त्र विषयामध्ये जे शिकवतात ते हे अधिकारवाणीनं हा विषय शिकवू शकतात. शिकवण्याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो? तर मॅथमॅटिक्सच्या विद्यार्थ्याला होऊ शकतो, फिजिक्सच्या विद्यार्थ्याला होऊ शकतो, इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्याला होऊ शकतो, कम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्याचा लाभ घेत आहेत, स्टॅटिस्टिक्सच्या विद्यार्थ्याला होऊ शकतो आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण गेलो की कॉमर्सच्या विद्यार्थ्याला पण होऊ शकतो. आज आपण सगळीकडे बघतो. परवा अशी चर्चा मागच्या 2 वर्षापर्यंत चालू आहे की आपल्या लिगल सेक्टरमध्ये सुद्धा एआयचा वापर करायला पाहिजे. म्हणजे एआयचा वापर करायला आता काही सीमा राहिल्या नाहीत.
याचाच अर्थ असा की या सगळ्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना AI म्हणजे काय, मशीन लर्निंग म्हणजे काय याची उत्सुकता लागून राहिलेली आहे. तर ते त्यांच्या भाषेत आपल्याला कसं शिकवायचं हे शिक्षकांनी शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे संगणक शास्त्रामध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना समजेल या भाषेमध्ये AI म्हणजे काय आणि ML म्हणजे काय याच्यावरचे छोटे छोटे कोर्सेस तयार करायला पाहिजेत. याच्या पलीकडे जाऊन आपल्या पदवीच्या प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त समाजातील काही लोकांना पण याबाबतीत उत्सुकता असू शकेल. मग असे कोर्सेस समाजापर्यंत पण पोहोचायला पाहिजेत आणि त्यासाठी ऑनलाईन एज्युकेशन ही एक यंत्रणा आपल्याला राबवायला पाहिजे. म्हणजे आपलं ज्ञान विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पलीकडे जाऊन समाज यांच्यापर्यंत कसं पोहोचलं जाईल. आज युट्यूबच्या माध्यमातून कितीतरी माहितीचा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. कितीतरी लेक्चर्स आपल्या युट्यूबला मिळू शकतात. तर ऑथेंटिक जर इन्स्टिट्यूशननं आपलं एक चॅनेल ओपन केलं आणि अशा प्रकारची माहिती देण्याचे काही छोटे छोटे कोर्सेस काढले तर घर बसल्या लोकांना शिकता येईल. त्यांचे प्रमाणपत्र पण त्यांना मिळू शकतील. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक ऍडिशन म्हणून त्याला बघितलं जाईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या शिक्षक लोकांनी करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये शिक्षकांसाठी काही वेगळी प्रोव्हिजन आहे की त्यांना हे शैक्षणिक धोरण नवीन पद्धतीनं कसं समजवायचं किंवा त्यांच्यासाठी काय प्रशिक्षण वगैरे असं काही आहे? बरोबर आहे. आपल्याकडं महाराष्ट्र स्टेटनं एक फॅकल्टी डेव्हलपमेंट एजन्सी एस्टॅब्लिश केलेली आहे सेक्शन 8 कंपनीच्या अंडर. त्याला MSFDA म्हणतात. ती पुण्यामध्ये आहे ती संस्था. आता त्या संस्थेनं त्यांच्या माध्यमातून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम डिझाईन केलेले आहेत जेणेकरून शिक्षकांना या बाबतीचं ओरिएंटेशन द्यायची व्यवस्था केलेली आहे. त्याच्या पुढे जाऊन आमच्यासारख्या विद्यापीठाने सुद्धा ही व्यवस्था निर्माण करायला सुरुवात केलेली आहे. तर आम्ही आमच्या शिक्षकांना ठराविक बाबीमध्ये बेसिक नॉलेज पासून ऍडव्हान्स नॉलेज पर्यंत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम घ्यायचं त्या विषयामध्ये आम्ही सूचित केलेलं आहे आणि अशा सूचना दिलेल्या आहेत. तर ह्या वर्षभराच्या काळामध्ये आपल्याला शिक्षकांना सुद्धा या बाबतीत ओरिएंट करायचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपल्याला असं ते धोरण हातात द्यायचं आणि राबवा म्हणून सांगायचं असं कुठंच करायचं नाहीये. ज्यांना ज्यांना धोरण द्यायचं आहे त्यांना त्याच्या अगोदर त्याचं ट्रेनिंग द्यायचं, त्याची समज द्यायची, त्याचा अवेअरनेस द्यायचं आणि मग धोरणाची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करायची आपल्याला. आता या नवीन शैक्षणिक धोरणाचे सर्वदूर परिणाम पॉझिटिव्ह अर्थाने काय काय होतील समाजावर, विद्यार्थ्यांच्यावर, त्यांच्या भविष्यावर असं आपल्याला वाटतं? तर आपल्याला असं म्हणावं लागेल की ज्या उद्दिष्टावर हे धोरण उभा झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे, त्यातलं प्रथम उद्दिष्ट हे आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणे. त्यामुळं होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ अ स्टुडंट ही पहिल्यांदा घडणार आहे. म्हणजे एक चांगला नागरिक तयार होणार आहे. दुसरी गोष्ट जी आहे, आपण काय करत होतो की आतापर्यंत आपण काय करतो की एज्युकेशन फॉर मासेस, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शिक्षण पोहोचायला पाहिजे. ते तर आपण करणारच आहोत. म्हणजे ते उच्च शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आज आपण पट्टी लावली म्हणजे स्केल लावलं तर 100 27 ते 28 लोक या व्यवस्थेमध्ये आहेत. 18 ते 23 वयोगटातील उच्च शिक्षण घेणारे फक्त 27 ते 28 आहेत. आणि आपल्याला 2035 सालापर्यंत हा जो आकडा आहे हे प्रपोर्शन आहे ते 50 पर्यंत न्यायचं आहे. म्हणजे 18 ते 23 वयोगटातील 100 पैकी 50 लोक या व्यवस्थेमध्ये असायला पाहिजे, ते शिक्षण घ्यायला पाहिजेत, अशी व्यवस्था आपल्याला करायची आहे. त्यामुळं दुसरी गोष्ट असं आहे की समाजातील जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हे शिक्षण पोहोचायचं आहे. त्यामुळे धोरणामध्ये ती दुसरी अंमलबजावणी आहे. तिसरी ज्या वेळेला गोष्ट अशी आहे की फक्त शिक्षण देणे नाही, त्यांना रोजगारक्षम बनवणे. आता मी ज्या वेळेला रोजगार हा शब्द वापरतो त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा समावेश होतो. म्हणजे तो स्वतःचा रोजगार निर्माण पण करू शकतो, दुसऱ्याकडे रोजगार करू शकतो, दुसऱ्याकडे नोकरी करू शकतो, सरकारी नोकरी करू शकतो, खाजगी नोकरी करू शकतो, काही नवकल्पना घेऊन पुढे जाऊ शकतो, तो स्वतः रोजगार निर्मिती करू शकतो. या सगळ्या गोष्टीला त्याला तयार करायचं आहे, आपल्याला सक्षम बनवायचं आहे. खऱ्या अर्थानं सक्षम युवा पिढी जी आहे ती आपल्याला तयार करायची आहे. आणि त्यासाठी या धोरणाची अंमलबजावणी सकारात्मक पद्धतीने करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि आपण त्या दृष्टीने आपली पावलं उचललेली आहेत. तर शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये ग्रामीण भागातले आपले जे विद्यार्थी येत आहेत त्यांच्यासाठी हे शैक्षणिक धोरण आणि त्याच्यानंतर त्यांचा विकास याचा काही थोडा विचार झालेला आहे? आपल्या विद्यापीठाचं जे लोकेशन आहे म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये आपलं विद्यापीठ आहे. पण आपण असा विचार केला तर आपल्या विद्यापीठाचं जे परिक्षेत्र आहे त्याच्यामध्ये 3 जिल्हे आहेत, सांगली, सातारा आणि कोल्हापूर. या 3 जिल्ह्यातली भौगोलिक परिस्थिती पाहिली तर टोकाची आहे. म्हणजे अतिवृष्टी असणारा भाग पण आपल्याकडे आहे आणि दुष्काळ असणारा भाग सुद्धा आपल्याकडे आहे.
आणि अशा सगळ्या क्षेत्रातून हे विद्यार्थी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये येत आहेत आणि शिकत आहेत. तर त्यांच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत. म्हणजे आता थोडक्यात सांगायचं झालं तर रोजगार निर्मिती करत असताना शेतीमधले वेगळे प्रयोग कुठले जातात हो. आणि ते जर बॉटनीच्या माध्यमातून, झुऑलॉजीच्या माध्यमातून, फार्मिंग आहे, ऑर्गॅनिक फार्मिंग पासून ते अगदी पॉली हाऊस पर्यंत आपण आता बोलतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी, याचं तंत्रज्ञान त्यांना आपल्याला पोचवायला पाहिजे. व्हॅल्यू ॲडिशन मी अशा अर्थानं म्हणतो की माझ्याकडे ऑलरेडी ज्ञान आहे, पण त्या ज्ञानाची किंमत वाढवायचं जर असेल तर आम्हाला एक सप्लिमेंट द्यावी लागते किंवा व्हॅल्यू ॲडेड कोर्सेसच्या माध्यमातून आपण ते देऊ शकतो. तर तशा प्रकारची व्यवस्था आपण सगळ्यांच्यापर्यंत करायला पाहिजे आणि आपण आता सुरू केलेलं आहे. उदाहरणार्थ इंटेरियर भागात एखादं महाविद्यालय असेल तर तिथं मधमाशी पालन म्हणजे काय हे त्याला कळायला पाहिजे. किंवा जिथं चांगलं पाणी आहे, चांगली शेती आहे, फळबागा तिथं चांगल्या पद्धतीने कशा येतील हे बघायला पाहिजे. फळबागांच्यावर प्रक्रिया कशी होईल हे पण बघायला पाहिजे. अशा प्रकारचे कोर्सेस सुद्धा स्किलमध्ये त्याचा समावेश व्हायला पाहिजे. म्हणजे स्किल म्हणजे काय, कौशल्य म्हणजे काय, त्या ठिकाणी जी गोष्ट आवश्यक आहे आणि जी अभ्यासक्रमामध्ये नाही आहे तर ती आपल्याला त्या अभ्यासक्रमामध्ये आणता येईल का, आणि ती अभ्यासक्रमामध्ये आणल्यानंतर त्याचं स्किल एनहान्समेंट होईल का, कौशल्य वृद्धी होईल का आणि त्याचा त्याला उपयोग होईल का. म्हणजे हा जो विचार आहे तो अधिकार मंडळ, शिक्षक आणि सगळी संपूर्ण व्यवस्था यांनी करायचा आहे. म्हणजे त्या त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला कौशल्य मिळेल आणि त्याच्या एम्प्लॉयबिलिटीमध्ये वाढ होईल. जो मगाशी मी रोजगार क्षमता म्हणतो त्याच्यामध्ये ती वाढ होईल, जी अगोदरच्या काळात अशा प्रकारचा विचार शैक्षणिक धोरणात कधीच राहिला नाही. फक्त आपण तो अभ्यासक्रम आणि त्या अभ्यासक्रमाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी क्लासमध्ये शिकवतो, तो विद्यार्थी शिकतो, अभ्यास करतो, परीक्षा देतो, त्याला डिग्री मिळते. तर त्याच्यापासून आता फारकत गेली. तरी याच्यामध्ये विशेषतः मुलींसाठी आपण काही वेगळे कोर्सेस याचा काही विचार केलाय का? एक चांगली गोष्ट अशी आहे की आपण मुलींच्या शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलेलं आहे, शासन स्तरावर दिलेलं आहे, विद्यापीठ स्तरावर दिलेलं आहे. आणि माझा अभ्यास त्याच्यातला असं सांगतो शिवाजी विद्यापीठातला की मुलींचं शिक्षण घ्यायचं प्रमाण अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलंय. आज आम्ही कॅम्पसवर ज्या वेळेला एखादी एंट्रन्स टेस्ट कंडक्ट करतो आणि त्याच्या माध्यमातून प्रवेश देतो तर मागच्या 5 वर्षाचा मी जरा अभ्यास केला तर असं मला असं आढळून आलं की मुलींचं म्हणजे मेरिटोरियस एक स्टुडंट म्हणून जर बघायचं असेल तर मुलींचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं मुली आमच्याकडं शिक्षण मेरिटच्या द्वारे घेत आहेत. मी त्यांना मुली म्हणून आम्ही शिक्षण द्यायला प्रोत्साहन करतोय इथपर्यंत नाही आहे, तर त्या स्वतःच त्या गुणवत्तेच्या आधारावर शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत आणि त्या आपल्या ठसा उमटवत आहेत. आता अभ्यासक्रमाच्या बाबतीत सुद्धा आपण म्हटलं तर आता ते डिस्क्रिमिनेशन गेलेलं आहे आता, आणि विद्यार्थिनी सुद्धा वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये मोठ्या उत्साहानं आणि हिरिरीने भाग घेत आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा आता मुलींचं प्रमाण खूप सारं आहे. ते जॉब्स पण तशा पद्धतीचं करतायत. त्यामुळं नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात ही जी काही चर्चा सध्या होतीये मोठ्या प्रमाणावर आणि त्याचा एक पॉझिटिव्ह संदेश सगळ्या समाजामध्ये पोहोचावा याच्यासाठी कुलगुरू म्हणून काय संदेश द्याल, काय बोलाल, काय मेसेज द्याल? NEP 2020 आपण या आठवड्यामध्ये, या सप्ताहामध्ये आपण साजरं करतोय. 3 वर्षाची पूर्तता आपण साजरी करतोय आणि या निमित्तानं पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये आणि स्वायत्त महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आपण सुरुवात केलेली आहे. आणि पुढच्या वर्षी आपण जी स्वायत्त महाविद्यालय नाही आहेत तिथे सुद्धा ही सुरुवात करतोय. तर या निमित्तानं मला सर्वच घटकांना असं अपील करायचं आहे, असं आव्हान करायचं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ हा विद्यार्थ्याला होणार आहे. त्यामुळं या व्यवस्थेमध्ये असणाऱ्या सर्वच घटकांनी या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक पाहावं, थोडीशी आपल्यामध्ये लवचिकता आणावी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची इफेक्टिव्ह अंमलबजावणी करण्यासाठी योगदान द्यावं, अशा प्रकारची मी अपेक्षा इथे व्यक्त करतो. कोणतीही नवीन गोष्ट असेल तर त्या नवीन गोष्टी आपल्याला अडॉप्ट करत असताना काही अडचणी येत असतात, तर त्या अडचणीवर आपण मात करू आणि मार्ग काढू आणि याचा लाभ सर्व घटकांच्यापर्यंत कसा पोहोचेल हे जाणीवपूर्वक पाहू. तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर DT शिर्के यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती दिली. या सगळ्या एकूण धोरणाच्या संदर्भात आपण एक आशावाद बाळगूया. सर, आपण आमच्या स्टुडिओत येऊन ही माहिती दिल्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. शिववाणी, शिवाजी विद्यापीठाची ध्वनी वाहिनी.